नमस्कार प्रेक्षकांनो, मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे की नंदिनीने जीवा आणि पार्थ यांच्यातला दुरावा मिटवण्यासाठी पार्थला त्याचबरोबर जीवाला ऑफिसला जाण्याचा सल्ला दिलेला आहे। जीवा हा आता ऑफिसला जायला तयार होत असतो। त्याचबरोबर नंदिनीने पुढचा प्लॅन केलेला आहे, तो म्हणजे काव्य आणि पार्थ या दोघांना एकत्र आणण्यासाठी तिने आता खिचडी बनवायला घेतलेली असते आणि मग तिथे मानिनी आलेली असते। मानिनी म्हणत असते, अगं पण नंदिनी, तुझ्या लक्षात येते का, अगं पार्थचा उपवास नसतो। तेव्हा नंदिनी म्हणते की अहो आई, हे तुम्हाला माहितीये, मला माहितीये, पण हे काव्याला कुठे माहिती आहे, त्यामुळे काहीच प्रॉब्लेम येणार नाही असं ती मानिनीला म्हणत असते। तेव्हा मात्र मानिनी म्हणत असते, अगं पण हे शक्य होणार आहे का नंदिनी। तेव्हा नंदिनी म्हणत असते की सगळं शक्य होणार आहे, काळजी करू नका असं म्हणत नंदिनी समजून सांगत असते। त्याचबरोबर ती म्हणत असते की अहो बघूया ना आपण, कसं आहे, शेवटी खिचडी तर बनवायला घेतली ना। तेव्हा मानिनी म्हणत असते की खरंच, पण हे सगळं जे काही आहे ना ते खूपच भारी असं होत आहे। फायनली आता पार्थ आणि काव्या यांच्यामधला जो दुरावा असतो तो मिटवण्यासाठी हे जे सगळे प्रयत्न चाललेले असतात, त्यासोबतच इकडे जीवा पण आता ऑफिसला जाण्यासाठी तयार होत असतो। ऑफिसला त्याला जायचं असतं आणि हे सगळं नंदिनीमुळेच पॉसिबल झालेलं असतं। नंदिनीने जीवाची समजूत घातलेली असते आणि जीवा ऑफिसला जाण्यासाठी तयार झालेला असतो। त्यासोबतच इकडे जीवा खूप छान असा दिसत असतो। त्यावेळेस तो पाहत असतो त्याची आणि नंदिनीची जी फोटो फ्रेम आहे तीही तिथे लावलेली असते आणि त्या फोटो फ्रेमकडे तो पाहत असतो। त्यासोबतच इकडे पाहायला मिळतं की जीवा तयार होत आहे आणि त्याच वेळी काव्या बाहेर निघालेली असते। जणू काही नंदिनी काव्याची वाटच बघत असते। काव्या जातानाच नंदिनी म्हणते की अगं काव्या, एक काम होतं, तू बाहेर निघालीस ना। काव्या म्हणते, हो मी क्लासला चाललेली आहे। तेव्हा नंदिनी म्हणते, एक काम कर, जाता जाता एवढा डबा घेऊन जा आणि पार्थला दे, कारण रस्त्यातच ऑफिस आहे ना, तिथूनच जात आहेस ना तू। अगं पार्थ आज डबा विसरून गेलेले आहेत ना, असं नंदिनी सांगत असते। तेव्हा इकडे लगेचच काव्या बोलत असते, काय, भारतातल्या टॉप 30 आर्किटेक्चर पैकी एक असलेले पार्थ देशमुख डबा विसरून गेलेले आहेत, हे तिचं बोलणं चाललेलं असतं। तेव्हा नंदिनी म्हणत असते, हो ग, गेलेत ते डबा विसरून, आणि आईंनी त्यांच्यासाठी खिचडी बनवली, त्यांचा उपवास आहे। तेव्हा काव्या म्हणत असते, अगं काही गरज आहे त्याची, घेतील ना ते बाहेरून, ऑर्डर करतील ना काही ना काही, गरज काय आहे त्याची, असं काव्या सांगत असते। तेव्हा नंदिनी म्हणत असते, असं नको म्हणूस, गरज आहे त्याची, कसे आज त्यांचा उपवास आहे आणि बाहेरून काय ऑर्डर करून खाणार आहेत ते, असं नंदिनी समजवण्याचा प्रयत्न करत असते। परंतु काव्या मात्र ऐकायलाच तयार नसते। काव्या म्हणत असते, अगं करतील ना ते काहीतरी ऑर्डर, मला नाही जमणार, मला उशीर होतोय, मी नाही जाणार असं म्हणत तिने तो डबा नंदिनीच्या हातात परत करत असते। नंदिनी तो डबा काव्याकडे देत असते आणि काव्याला म्हणत असते, प्लीज जा तू, असं नको करू काव्या, अगं तसं काय म्हणतेस तू, पार्थने बाहेरचं खाल्लेलं चालणार आहे का तुला। तेव्हा काव्या म्हणते, मला काहीच प्रॉब्लेम नाही, खाऊ दे त्यांना बाहेरचं काय खायचंय ते, माझ्याशी काही संबंध नाहीये। तेवढ्यातच मानिनी तिथे येते आणि मानिनी म्हणू लागते, अगं काव्या, पार्थसाठी डबा घेऊन जा ना, तेवढा तू जाशील ना, तू हां बरं झालं जातच आहेस, असं म्हणत मानिनीने एंट्री घेतलेली असते। आणि आता मानिनी आल्यामुळं इकडं काव्याला काहीच करता येत नव्हतं, कारण इतक्या वेळ नंदिनी होती तेव्हा नंदिनीला नकार देता येत होता, पण आता मानिनीला कसा नकार द्यायचा हा प्रश्न तिला पडलेला असतो। आणि मग ती त्या गोष्टीसाठी तयार होते। ती म्हणते की चालेल, मी देईन, आणि ह्या दोघी जणी एवढ्या हसू लागतात। तेव्हा इकडे मानिनी म्हणत असते, सगळं तर जुळवून आणलेलं आहेस, पण मला एक प्रश्न पडलाय की आता कसं झालं असतं। नंदिनी म्हणते, फक्त तुमच्यामुळे हे पॉसिबल झाले, तुम्ही आलात ना धावत म्हणून हे शक्य झालेलं आहे, अन्यथा हे सगळं होऊ शकलं नसतं, असं नंदिनी मानिनीला सांगत असते। मानिनी म्हणत असते, अगं मी काय एवढं खास काही केलेलं नाहीये, मला जे वाटलं ना, कारण मी इथे दरवाजाच्या मागच होते, म्हणजे माहिती ना तुला नाटकामध्ये किंवा तिथे पडद्याच्या आडच आपल्याला थांबावं लागतं, तशाच पद्धतीने मी थांबलेली होती आणि या सर्व गोष्टी चालू होत्या, कारण मला काहीही करून आता यायलाच लागणार होतं, कारण मला कळलेलं होतं की आता ती काही तुझं ऐकत नाहीये, त्यामुळं पर्यायच नव्हता आणि म्हणूनच मी हे सगळं केलेलं आहे, असं बोलणं चाललेलं असतं। आणि त्यासोबतच इकडे मानिनी म्हणत असते, पण आता तुला कळलंय, मला कळलंय, पार्थचा उपवास नाहीये, पण पार्थचं काय, त्याच्या उपवासाची खिचडी आपण पाठवली ना। नंदिनी म्हणते, अहो प्लॅन आपण केलाय नाही, मग प्लॅन आपला सक्सेसच झाला पाहिजे, त्याच्यामध्ये प्रॉब्लेम कसा होऊ देईल आपण, असं म्हणत नंदिनी समजून सांगत असते। आणि मानिनीला म्हणते की हे बघा, आणि असं म्हणत तिने आता मानिनीला सांगितलेलं असतं की आता बघा, असं म्हणत तिने पार्थला कॉल केलेला असतो। पार्थला कॉल करते आणि म्हणते की पार्थ, अहो तुम्ही डबा विसरून गेलात आज। तेव्हा पार्थ म्हणतो, अरे हो बरोबर आहे। तेव्हा
नंदिनी सांगत असते की काव्या तुमच्यासाठी डबा घेऊन येते. पार्थ म्हणतो काय? तेव्हा नंदिनी म्हणत असते पण तेवढं सहजासहजी ती ऐकायला तयार नव्हती. तेव्हा पार्थ म्हणू लागतो की ते असं म्हणले असतील, भारतातल्या टॉप 30 आर्किटेक्चरपैकी एक असून ही डबा विसरून गेलेले आहेत, हे सगळं त्या बोलले असतील. तेव्हा नंदिनी आणि मानिनी इकडे हसत असतात, कारण पार्थने अगदी बरोबर ओळखलेलं असतं की काव्या कशा पद्धतीनं बोलली असणार आहे. तेव्हा मात्र इकडे पाहायला मिळतं की त्या दोघी जणी बोलत असतात आणि पार्थ इकडे म्हणत असतो की चला, काव्या राजकुमारी खास माझ्यासाठी डबा घेऊन येत आहेत माझ्या भोजनासाठी, आणि अगदी ऐतिहासिक पद्धतीनं तो बोलत असतो. आणि तेव्हा मात्र इकडे त्याचं असं म्हणणं असतं की बरोबर आहे, चला फायनली काहीतरी घडतंय. त्याला मात्र आनंद झालेला असतो. तेव्हा इकडे नंदिनी सांगते पण आज तुमचा उपवास आहे बरं का. तेव्हा पार्थ म्हणतो नाही नाही, माझा उपवास नाहीये. तेव्हा मग लगेच नंदिनी म्हणते ठीक आहे, मग मी सांगते काव्याला तुमचा उपवास नाहीये म्हणून, कारण तुमचा उपवास आहे म्हणून आईंनी डबा दिलाय ना, आणि म्हणूनच ती डबा घेऊन येते. मग जर तुमचा उपवास नसेल तर मी सांगते तसं. तेव्हा पार्थ म्हणतो नाही नाही नाही, आहे माझा उपवास, मी उपवास करतोय आज, काहीच प्रॉब्लेम नाहीये. असं म्हणत तो खुश झालेला असतो, त्याला खूप आनंद झालेला असतो, कारण फायनली त्याच्या मनाप्रमाणे गोष्टी घडत असतात. काव्या चक्क स्वतः आज डब्बा घेऊन त्याच्यासाठी येत असते आणि त्याला त्या गोष्टीचा आनंदही झालेला असतो. त्यासोबतच इकडे नंदिनी म्हणत असते की फायनली तुम्हाला कळलेलं आहे नक्की काय करायचं आहे ते, असं म्हणत नंदिनी बोलत असते. आणि नंदिनी म्हणत असते चला, म्हणजे तुमच्या उपवासाची सोय झालेली आहे, तुमच्यासाठी डबा पाठवण्यात येत आहे आणि तो डबा तुम्हाला वेळेवर येत आहे, त्यामुळं काळजी करू नका, असं नंदिनी सांगत असते. आणि मग इकडे मानिनी आणि नंदिनी दोघीही हसत असतात. पार्थला तर खूप आनंद झालेला असतो, पार्थ खुश झालेला असतो, कारण त्याच्या मनाप्रमाणे गोष्टी घडत असतात. त्याला इच्छाच होती की डबा आणला पाहिजे, आणि फायनली तो डबा घेऊन काव्या येते आणि मग ह्या गोष्टीचा आनंद त्याला झालेला असतो. इकडे मानिनी म्हणत असते की खरंच खूप भारी पद्धतीनं हे सगळं जुळवून आणलेलं आहे, आता याच्यामध्ये कोणता प्रॉब्लेम नको, असं ती बोलत असते. तेव्हा ती म्हणते अगं तू जीवाला ऑफिसला जायला तयार केले, पण तुला एक कळलं का? अगं ही पण ऑफिसला चालली आहे, काव्या पण, आणि जीवा पण ऑफिसला चाललेला आहे. मग मला काय म्हणायचंय त्या दोघांना, मग आपण काव्याला थांबूया ना, आणि मग काव्याला सांगूया की जीवा बरोबर जा ऑफिसला. तेव्हा नंदिनी म्हणते की अहो आई असं काय करताय तुम्ही? अहो विचार करा ना, जर जीवासोबत ऑफिसला जा म्हणून सांगितलं तर काव्या डबा घेऊन जाईल का? ती तर जीवालाच डबा देईल ना आणि सांगेल पार्थला दे जाताना म्हणून. तेव्हा मानिनी म्हणते हो बरोबर आहे, अगं माझ्या लक्षातच आलं नाही, असं मानिनी बोलू लागते. तेव्हा मात्र नंदिनी सांगत असते की हो, म्हणून तर आपल्याला हे सगळं करायचं आहे, हे सगळं चाललेलं असतं. आणि त्यासोबतच इकडे नंदिनी समजून सांगत असते. तेव्हा मानिनीला सर्व गोष्टी छान पद्धतीने पटलेल्या असतात आणि मग ती नंदिनीला म्हणत असते की बरोबर आहे, या सर्व गोष्टी चालू झालेल्या असतात, दोघीही गप्पा मारत असतात. आज इतक्या दिवसानंतर हे सगळं पॉसिबल झालेलं आहे, कोणता प्रॉब्लेम नको व्हायला, असं त्यांचं बोलणं चाललेलं असतं. तेवढ्यातच जीवा तयार होऊन खाली आलेला असतो, खूप छान असा दिसत असतो, हँडसम गाय दिसत असतो. आणि मग मानिनी त्याचबरोबर नंदिनी दोघीही पाहत राहतात. नंदिनी पण जीवाकडे पाहते, तेव्हा तिला खूप छान वाटतं. खरंच जीवा खूप रुबाबदार देखणा दिसत असतो आणि तो इतक्या दिवसानंतर ऑफिसला चाललेला असतो. त्यासोबतच इकडे पाहायला मिळतं की नंदिनी म्हणते आलेच आम्ही, असं म्हणत नंदिनी आत जाते आणि मानिनी तर जीवाच्या डोक्यावरून हात फिरून अगदी बोटही मोडते, कारण त्याची नजर काढते. आपला जीवा एवढा छान दिसतोय, त्याला कोणाची नजर नको लागायला, असं त्या बिचाऱ्या आईला वाटत असतं. त्यासोबतच इकडे पाहायला मिळतं की नंदिनी येते आणि नंदिनीनं दही साखर आणलेलं असतं. मानिनी कौतुक करत असते, त्याचबरोबर जीवाला काजळाची टीकही लावून देते, कारण एवढा छान तो दिसत आहे, त्याच्या बाबतीत कोणताही प्रॉब्लेम व्हायला नको असं तिला वाटत असतं. फायनली तो निघालेला असतो आणि आईला खूपच छान वाटत असतं. इतक्या दिवसानंतर जीवाने हा निर्णय घेतलेला असतो, नंदिनीने त्याची समजूत घातलेली असते, त्याला समजून सांगितलेलं असतं आणि त्यानंतरच जीवाने हा निर्णय घेतलेला असतो. त्यासोबतच इकडे पाहायला मिळतं नंदिनी ही दही साखर घेऊन येते आणि आल्यानंतर ते दही साखर जे आहे ते जीवाला देते आणि म्हणते की आज दिवसाची सुरुवात होत आहे, ऑफिसची सुरुवात होत आहे, त्यासाठी मी हे देत आहे. आणि मग जीवा पण दही साखर घेतो, तोही खुश होतो, कारण फायनली त्याला आता ऑफिसला जायचं असतं. नंदिनीने छान अशी समजूत घातलेली असते आणि त्यामुळे जीवाने ऑफिसला जाण्याचा निर्णय घेतलेला असतो. पण नंदिनीला मात्र खूप आनंद झालेला असतो, ती भयानक अशी खुश असते, नंदिनीला भारी वाटत असतं. आणि त्यासोबतच इकडे पाहायला मिळतं की नंदिनी आणि जीवा बोलत असतात, ते पाहत असतात आणि नंदिनी म्हणत असते की चला,
म्हणजे जीवाचंही आता सगळं मार्गी लागलेलं आहे आणि जीवाही अगदी व्यवस्थित असा निघालेला आहे. मानिनीला खूप भारी वाटत आहे, कारण मानिनीने या गोष्टी कधी विचारच केला नव्हता की जीवा ऑफिसला जाण्याचा निर्णय घेईल. हे मानिनीला वाटलंच नव्हतं. त्याचमुळं मानिनीलाही खूप आनंद झालेला असतो. त्यासोबतच इकडे पाहायला मिळतं की आता जीवा तयार झालाय आणि तो निघत आहे. मानिनी जीवाकडे पाहत आहे आणि त्याचबरोबर तिलाही खूप छान वाटत आहे. फायनली इतक्या दिवसानंतर हा क्षण तिला पाहायला मिळालेला असतो आणि त्यासोबतच तिला बरंही वाटत असतं. त्यानंतर इकडे आता मानिनी नंदिनीशी बोलत असते. नंदिनीला म्हणत असते की अगं हे सगळं झालेलं आहे, आता मला ना आणखी दही साखर खायचं आहे. कसं आहे, एवढ्या छान गोष्टी घडत आहेत ना, म्हणजे माझ्यावरती विश्वास बसत नाही असं मानिनी नंदिनीला सांगते आणि म्हणते की आता हे सगळं दही साखर मी खाणार आहे, तू पण खा असं म्हणत तिलाही 2 चमचे दही साखर देते आणि खायला सांगू लागते. इकडे पार्थ मात्र वेड्यासारखी वाट बघत असतो. पार्थचं एवढंच चाललेलं असतं की अजून काव्या का आलेल्या नाहीत, काव्या यायला हव्या होत्या एवढ्या वेळापर्यंत, मग काव्या का आलेल्या नाहीत, एवढा वेळ का लागतोय काव्याला, हे सगळं पारच्या डोक्यात सुरू झालेलं असतं. कारण काव्या आली पाहिजे, काव्या आली की एकत्र आपल्याला डबा खायचा आहे, तो ती उपवासाचा डबा घेऊन येणार आहे, काव्याच्या हातची स्पेशल खिचडी असणार आहे, असं सगळं त्याचं वेड्यासारखं बोलणं चाललेलं असतं. आणि तेवढ्यातच तो बघत असतो आणि म्हणतो की काय काय करू, मला कळत नाहीये, मी नक्की काय काय करू, हे सगळं त्याचं बोलणं सुरूच असतं. त्यासोबतच आता पार्थ जो आहे तो बोलत असतो आणि त्याचबरोबर तिथे तेवढ्यातच येते ती म्हणजे रम्याने ऑर्डर मागवलेली असते आणि त्याचबरोबर रम्याने तिकडे मटन बिर्याणी मागवलेली असते आणि पार्थच्या केबिनमध्ये घेऊन आलेली असते. पार्थला म्हणत असते, अरे तुझं जे फेवरेट रेस्टॉरंट आहे ना, तिथून मागवली आहे मी ही मटन बिर्याणी, असं म्हणत तिने ती मटन बिर्याणी दिलेली असते. आणि तेव्हा मात्र पार्थ म्हणत असतो, पण हे सगळं तू का आणलेलं आहेस, कारण मला हे नकोच आहे, माझा उपवास आहे आज. तेव्हा पार्थ असं म्हणाल्यानंतर मात्र रम्या म्हणत असते, म्हणजे काय म्हणायचंय तुला. तेव्हा ती म्हणत असते की आजपर्यंत कधीच तू उपवास केलेला नाही आणि आज तुझा कसला उपवास आहे, हे बोलणं चाललेलं असतं. आणि तेव्हा मात्र इकडे रम्या आता तिथे थांबलेली असते. तेव्हा पार्थ म्हणतोय की मला नको, हे माझा उपवास आहे, मला उपवासाचं खायचं आहे आणि माझा डबा येतोय. हे ऐकूनही घेतलेलं नसतं. तेव्हा रम्या म्हणते, कोण येते डबा घेऊन. तेव्हा पार्थ का असं म्हणतो आणि परत थांबतो, कारण त्याला माहीत असतं की हिला नको सांगायला, ही गोंधळ घालत बसेल. म्हणूनच त्याने शांतपणे गोष्टी घेतलेल्या असतात. त्याचबरोबर रम्या म्हणते, म्हणजे तू खोटं बोलतोयस, कोणीही येत नाहीये तुझ्यासाठी डबा घेऊन आणि हे सगळं तू मुद्दाम सांगत आहेस मला, असं ती बोलत असते. पार्थ म्हणत असतो, पण माझा उपवास आहे. तेव्हा रम्या म्हणते, ठीक आहे. आता रम्याला काहीच ऑप्शन नसतो. पार्थने तर सांगितले, मी आजपासून उपवास करायला सुरुवात केलेली आहे आणि त्यामुळं रम्या मात्र शांतच राहते, कारण आता पार्थचा उपवास आहे तर तो उपवासच खाणार आहे हे फायनल झालेलं असतं. आणि पार्थ रम्याकडे पाहत असतो. रम्या म्हणते की ठीक आहे, मी तुझ्यासाठी उपवासाचं मागवते. आणि मग ती बाहेर येते आणि जे भोजनालय आहे तिथे कॉल करते आणि अगदी घरगुती पद्धतीचं उपवासाचं जे पदार्थ असतात त्यांच्यासाठी ती ऑर्डर करते. आणि त्याचबरोबर त्यांना सांगते की मी वसुंधरांची मुलगी रम्या बोलते आणि त्यामुळं मला ही ऑर्डर हवी आहे असं तिनं सांगितलेलं असतं. आणखी उपवासाचे काय काय पदार्थ आहे हे तिनं विचारलेलं असतं. आणि आता इकडे आपल्याला पाहायला मिळतं की जेव्हा या सर्व गोष्टी घडत असतात तेव्हा मात्र काव्या जी आहे ती ऑफिसमध्ये आलेली असते. आणि काव्या ऑफिसमध्ये आल्यानंतर ती विचारू लागते की पार्थ देशमुख यांची केबिन, पण पार्थची जी केबिन आहे ती केबिन तिला सांगितली जाते. काव्याला खरं तर ऑफिसमध्ये येऊन आता केबिनमध्ये जाऊन डबा द्यायचा नसतो, ती कोणाकडे तरी डबा देणार असते आणि जाणार असते. पार्थ मात्र अगदी वेड्यासारखी वाट बघत बसलेला असतो, अजून काव्या कशा आलेल्या नाहीत. तेवढ्यातच काव्या आलेली दिसते. त्याचबरोबर इकडे जीवाही ऑफिसला पोहोचलेला असतो आणि रम्या त्याला म्हणते, अरे जीवा तू ऑफिसला आलाय. तेव्हा जीवा म्हणतो की हो. तेव्हा आता रम्या ऑफिसमध्ये डबा घेऊन येते. तेव्हा पार्थ म्हणतो, अरे तुम्ही. तेव्हा ती म्हणते की हो, कसं आहे माहिती आहे का, देशमुखांचं पार्थ बाळ आहे ना, ते डबा विसरलं होतं, मग काय करायचं, त्यांच्या आईने इकडे मला डबा घेऊन पाठवलेला आहे त्यांच्यासाठी, आज उपवास आहे ना. तेव्हा रम्या हे बोलत असते. तेव्हा पार्थ म्हणत असतो अरे, आणि मग रम्या तिथे डबा ठेवत असते. तेव्हा पार्थ म्हणत असतो की बसा ना, आपण दोघं मिळून खाऊया थोडं थोडं. तेव्हा काव्या म्हणत असते की नाही, मला आधी तर ऑलरेडी लेट झालेला आहे, मला क्लासला उशीर होतोय. तेव्हा पार्थ म्हणत असतो, नक्की काय चाललंय तुमचं, बसा बरं तुम्ही थोड्या वेळ आधी शांत, आत्ताच आलेला आहात आणि लगेच घाईघाईत कुठं निघाला आहात. तेव्हा पार्थ म्हणत असतो की माझा उपवास आहे, तुम्हाला माहिती आहे ना, पण रम्याने ठेवलेलं जे मटन बिर्याणीचं जे
पार्सल असतं ते पारच्या केबिनमध्ये टेबलवरती तसंच असतं. आणि मग आता काव्या त्याला विचारू लागते, तुमचा तर उपवास आहे ना, मग हे सगळं काय आहे? तुम्ही तर इथं मटण बिर्याणी मागून खाताय आणि मला सांगितलेलं आहे की तुमचा उपवास आहे म्हणून मी तुमच्यासाठी डबा घेऊन आलेली आहे. हे सगळं काय चाललंय तुमचं? असं रम्या विचारत असते. तेव्हा पार्थला विचारत असते काव्या. तेव्हा पार्थ तिला शांत करत असतो. तोपर्यंत रम्या इकडे जीवाशी बोलत असते आणि म्हणत असते की अरे खरंच मी स्वतः जॉईन केलं ना तेव्हापासून मलाही खूप भारी वाटायला लागलेलं आहे. म्हणजे डोक्यातले सगळे विचार जातात आणि सगळ्या गोष्टींचा शांतपणे उलगडा होतो आणि त्यासोबतच सर्व गोष्टी ह्या क्लिअर होत आहेत. त्यामुळं काळजी करू नकोस आणि अगदी बिनधास्त राहा. खरंच खूप भारी वाटत आहे असं बोलणं सुरू झालेलं असतं. त्यासोबतच इकडे जीवा म्हणत असतो की हो, पण जीवा आलेला आहे या गोष्टीचा आनंद ऑफिसमध्ये बाकी सगळ्यांना झालेला असतो आणि बाकी सगळेजण आता तिथे जीवाकडे आलेले असतात. आणि मग जीवा सर तुम्ही आलात, आज ऑफिसला आलात असं म्हणत जीवाचं कौतुकही करू लागतात. जीवा येण्याने सगळ्यांना आनंद झालेला असतो आणि त्याचबरोबर जीवाला एक कॉल येतो आणि रम्याशी बोलता बोलता जीवा बाजूला जातो. तर इकडे पार्थ आणि काव्या केबिनमध्ये असतात आणि मग ते एकमेकांशी बोलत असतात. काव्या म्हणत असते, काय चाललंय तुमचं? तुमचा जर उपवास नव्हता तर मग घरी तुम्ही काय सांगितलं असं? तेव्हा पार्थ म्हणत असतो की माझा उपवास होता हे रम्याला माहिती नव्हतं म्हणून तिने ही ऑर्डर केलेली होती, बाकी असं काही नाहीये असं त्यांचं बोलणं सुरू झालेलं असतं. आणि त्यासोबतच इकडे पार्थला ती ओरडत असते. पार्थला म्हणत असते की हे सगळं काय चाललेलं आहे. पार्थने समजून सांगितल्यानंतर मात्र ती शांत होते. त्यानंतर इकडे पाहायला मिळतं की काव्याला तो मागं लागलेला असतो. काव्याला म्हणत असतो की आपण एकत्र खाऊन घेऊया असं काव्याला तो सांगत असतो. तेव्हा मात्र काव्या म्हणत असते की नाही मला नकोय, मला जायचंय, मला उशीर होतोय. ऑलरेडी माझ्याकडे अशा बऱ्याच गोष्टी होत्या आणि मला माझ्या क्लासमध्ये पण जायचं आहे, मला क्लासमध्ये जायला उशीर होत आहे एवढंच तिचं सांगणं असतं. पार्थ मात्र तिला समजवण्याचा प्रयत्न करत असतो. ती म्हणत असते ऑलरेडी मला उशीर झालेला आहे आणि ती मोबाईल उघडून पाहत असते, पाहिलं का किती वाजले? तेव्हा ती म्हणते की तुमच्या या सगळ्या गोंधळामुळं माझी एक गोष्ट राहिली माहितीये, तुम्हाला माझा फोन चार्ज करायचा राहिलेला आहे. पार्थ म्हणतो की चला द्या इकडे, मी चार्ज करतो फोन चार्जिंग नसेल तर कसं चालेल बरं असं तो समजून सांगत असतो. तेव्हा रम्या म्हणत असते काय चाललंय तुमचं? तोपर्यंत पार्थने काव्याचा फोन काढून घेतलेला असतो आणि तो फोन चार्जिंगला लावायला घेतलेला असतो. काव्या मात्र म्हणत असते की बरोबर आहे, तुम्ही ऐकणारच नाहीयेत, तुमचा फोन चार्जिंग करून देतो असं म्हणत इकडे पार्थ रम्याचा फोन चार्जिंग करण्यासाठी गेलेला असतो. त्याचबरोबर इकडे पाहायला मिळतं की जेव्हा या सर्व गोष्टी चाललेल्या असतात तेव्हा मात्र इकडे ऑफिसमधले सगळे खुश झालेले असतात, सगळे बोलत असतात, सगळ्यांना खूप भारी वाटत असतं. कारण आज जीवा ऑफिसला आलेला आहे. जीवाचं ऑफिसला येणं म्हणजे सगळ्या मुली एवढ्या खुश झालेल्या असतात कारण जीवा त्यांच्याशी खूपच प्रेमाने वागत असतो. कसली कटकट कसला त्रास काहीही देत नाही. आणि त्याचबरोबर इकडे नंदिनी मात्र गणपती बाप्पाच्या समोर हात जोडून उभी असते आणि बाप्पाच्या समोर ती मागणं मागत असते की आज मी जे ठरवलेलं आहे जीवा आणि पार्थ यांच्यातला वाद मिटला पाहिजे आणि त्यासोबतच काव्या आणि पार्थ एकत्र आले पाहिजेत. म्हणजे काव्याने पण विचार केला पाहिजे पार्थच्या बाबतीत, असं सगळं तिचं चाललेलं असतं. त्यासोबतच इकडे पाहायला मिळतं की जेव्हा नंदिनी आहे ती देवाच्या समोर हात जोडून उभी राहते आणि मागणं मागत असते तेव्हा मात्र इकडे पार्थ काव्याला म्हणत असतो की तुम्ही वाढायला घ्या, डबा आणलाय ना, वाढा कारण मी तुमचा फोन चार्जिंग लावलाय ना. तेव्हा काव्याला काहीच बोलू न देता इकडे एकच गोष्ट आता पार्थने ठरवलेली असते आणि तो जेवायला वाढत सांगत असतो. 2 प्लेट घेऊन आलेला असतो, एक काव्यासाठी आणि एक त्याच्यासाठी. आणि त्या प्लेटमध्ये तो आता वाढून घ्यायला सांगत असतो. काव्या पण आता काहीच पर्याय नसतो, फोन चार्जिंग लावलेला आहे आणि मग काव्या पार्थच्या प्लेटमध्ये वाढत असते. इकडे रम्या मात्र जीवाला म्हणालेली असते की अरे पार्थला भेटलास का? तेव्हा तो म्हणतो की हो पार्थला मी येणार आहे हे एवढं कळलं होतं, पण मी कधी येणार आहे ही गोष्ट मात्र मी पार्थला सांगितलेली नव्हती असं तिचं म्हणणं असतं. आणि त्यासोबतच पाहायला मिळतं की आता रम्या म्हणते की चल आपण पार्थला सरप्राईज देऊया. दोघंही पार्थला सरप्राईज देण्यासाठी आलेले असतात आणि जेव्हा जीवा पार्थला पाहतो काव्या ही पार्थच्या प्लेटमध्ये त्याला जेवायला देत आहे, त्याला खिचडी देत आहे आणि ते दोघंही एकत्र आहेत हे बघून जीवाच्या पायाखालची जमीन सरकते. जीवाला खूप राग येतो. जीवाला ही गोष्ट पटतच नाहीये की काव्या एवढी कशी काय ही आहे की एवढी कशी काय पारच्या जवळ गेली ही गोष्ट त्याला पटत नसते. त्याची चिडचिड होऊ लागलेली असते. त्याने दरवाजा उघडलेला असतो आणि त्याच्या डोळ्यांसमोर दिसत असतं ते म्हणजे हे दोघं जण एकत्र येऊ लागलेले आहेत. तेवढ्यातच पार्थचं लक्ष जातं. पार्थ म्हणतो की जीवा तू आलास,
ये ये, बरं झालं. अरे बघ, आत्ताच काव्याने घरून डबा आणलेले, खिचडी आणलेले, चल आपण एकत्र खाऊया, शेअर करूया, तिघही बसूया, असं तो सांगत असतो. आणि तेव्हा मात्र जीवा म्हणतो की कसं आहे, शेअरिंग केल्याने प्रेम कमी होतं. तुम्ही दोघं जण आहात ना ऑलरेडी, तुम्ही दोघं जण खा, मी नंतर येतो. आता जीवाला राग आलेला असतो आणि ही गोष्ट आता काव्याला समजलेली असते. काव्या मात्र विचार करत असते की आता करू काय, कारण जीवाला तर ही गोष्ट अजिबात पटलेली नाही. आणि इकडे लगेचच जीवा तिथं म्हणतो, कसं आहे माहितीये का, शेअरिंग केल्यानं प्रेम कमी होतं रे, तुम्ही दोघं जणच खा, मला नकोय, असं म्हणत जीवा तिथून निघालेला असतो. खरं तर नंदिनीनं हे सगळं त्यांच्यातला दुरावा मिटण्यासाठी, अबोला मिटण्यासाठी केलेलं असतं. पण पार्थ आणि काव्याला एकत्र पाहून जीवाला मात्र खूप राग आलेला असतो. काव्या तर इकडे विचार करायला लागलेली असते की करू काय, कारण आता जीवाची समजूत कशी घालू हा प्रश्न तिला पडलेला असतो. आणि त्याचमुळं तिने आता विचार करत असते. त्यासोबतच इकडे जीवा त्यांना तसं बोलून गेलेला असतो. आणि आता जीवा तसं बोललेला आहे ही गोष्ट मनाला लागण्यासारखीच असते आणि ती मनाला लागलेलीही असते. त्यानंतर आता जीवा निघालेला असतो, लिफ्टमध्ये असतो. काव्या पळतच लिफ्टमध्ये येते आणि ती म्हणत असते, काय चाललंय हे सगळं, अरे तू समजतो तसं काहीच नाही, गैरसमज झालाय तुझा, अरे मला आईंनी पाठवलं होतं, असं ती बोलत असते. तेव्हा मात्र जीवा ऐकून घ्यायला तयार नसतो. जीवा म्हणतो की माझं असं म्हणणं आहे की थंड हवेच्या ठिकाणी जा, दोघं जण थंड हवेच्या ठिकाणी जा, हनीमूनला जा, तेव्हा बरं वाटेल. आणि असं म्हणत जीवा काव्याला बोलत असतो, कारण एवढं तर सगळं छान चाललेलं होतं ना, एवढं तर गुलुगुलू बोलत होतीस, आणि मग काय प्रॉब्लेम आहे, हे बोलणं सुरू असतं. तेव्हा मात्र काव्याला राग येतो आणि काव्य जी आहे ती जीवावरती हात उचलते. जेव्हा तिने जीवावरती हात उचललेला असतो तेव्हा जीवा तिथल्या तिथं तिचा हात पकडतो आणि तिला शांत करतो. पण ती काही ऐकायला तयार नसते. जीवाही तेवढाच चिडलेला असतो. जीवाही तिला म्हणत असतो की एक गोष्ट लक्षात ठेव, हे जे काय तुझं चाललेलं आहे ते मला कळलेलं आहे. दोघांमधला वाद वाढतच चाललेला असतो. अशाच अपडेटसाठी चॅनलशी कनेक्टेड राहा. थँक्यू.